गेल्या अनेक वर्षापासूनची महाराष्ट्रातील स्वस्त धान्य दुकानदारांची कमिशन वाढवून देण्यासंदर्भातली मागणी महाराष्ट्र शासनाने गेल्या मंगळवारी झालेल्या पुरवठा खात्याच्या बैठकीत मान्य केली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि नागरी अन्न व्यवहार मंत्री नामदार अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत स्वस्त धान्य दुकानदारांना मिळणाऱ्या 150 रुपयात 20 रुपयाने वाढ करून प्रति क्विंटल 170 रुपये मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला. खरं तर स्वस्त धान्य दुकानदार हा जनता आणि शासन याच्यातला दुवा आहे. प्रत्येक संकटकाळी स्वस्त धान्य दुकानदार हा शासनाच्या मदतीला धावून येत असतो. कोरोनामध्ये संपूर्ण जग थांबलं होतं, परंतु पोलीस, स्वच्छता कर्मचारी, आरोग्य कर्मचारी यांच्याबरोबरच स्वस्त धान्य दुकानदाराने देखील अतिशय मोलाची कामगिरी त्यावर्षी केली. कोरोनाच्या काळामध्ये सर्व जग झोपलेलं असताना, स्तब्ध झालेलं असताना, धास्तावलेलं असताना स्वस्त धान्य दुकानदार मात्र सर्वांना धान्य पुरवण्याची कामगिरी करत होता. त्यामुळे धोका पत्करून त्याने त्या काळामध्ये हे युद्ध लढवलं. त्यामध्ये काही स्वस्त धान्य दुकानदार शहीदही झाले, परंतु पोलिसांना, शासकीय कर्मचाऱ्यांना, आरोग्य कर्मचाऱ्यांना शासनाने मोबदल्यात कुटुंबियांना सहकार्य केलं, आर्थिक सहकार्य केलं, नोकरीच्या माध्यमातून सहकार्य केलं. परंतु स्वस्त धान्य दुकानदारांची मागणी मात्र अद्यापपर्यंत मान्य केली नाही. याचं दुःख आहे. आशा आहे की भविष्यात महाराष्ट्र शासन स्वस्त धान्य दुकानदारांची ही मागणी पूर्ण करेल. धन्यवाद.